सुशांत घराणे आणि मंडळींचा हा दुसऱ्या वारीचा शाहीद मानाचा मुद्रा करतो आणि मोरे बुवा तुमच्या टायरातनी हवा गेलेली आहे काय है ना बुवाची हवा गेलेली आहे बुवा आईच्या कडे पैसा दिला नाही पैसा तिचं पण आहे दिली ना बुवा गेलं खेळात ना आलं म्हणतात खेळ लावलं वेळ हा लोक येडी झाली हा नुसती आता हातरून घालून झोपायची राहिली बुवा बुवांचं नाव कोणतं आहे आणि बुवांचं लक्षण खोटं आहे बुवा काय म्हणतो हर मोठ्या घरची पोकळ वाशे आई तुम्हाला पहिलाच चुकला शॉट चांगला लागलेला आहे पोरा नाचू देत फक्त पोरा हा आणि तुम्हाला दाखवतो बारी कशी करतात बघा
लढवा कवित्व आणि उडवा होवार, लढवा कवित्व आणि करा होवार. मेलो थंडीच्या आधीच, थंडीच्या आधीच कशात झालं वगार. आज तुम्हाला देणार मी हा शास्त्राचा वार, आज तुम्हाला देणार मी या रणमैदानी शास्त्राचा वार. कारण तुमच्यावर भरून आलोय, कारण तुमच्यावर भरून आलोय आज मी खचनीचा वार. माझी लायकी काढून गेलो है ना. म्हणतात बुवाला रानात मान दिला पाहिजे, बुवा लायकी काढून गेलेले आहेत. तुमची नुसती गायकी, त्याच्या पुढे तुमची बुवा आहे का लायकी. बुवा या ठिकाणी सांगतो तुम्हाला, बुवा म्हणाले लागू कसा म्हणतात, वर्ण लागू खाल्लं लागू. आज ही आदिमाया पार्वती आहे आणि मी भगवान शिवशंकर, दोघांचा हा खेळ आहे बुवा. कलिंगड माहितीये कलिंगड, मी पुरुष हे बाई, कलिंगड माहितीये ना. आणि आपण सुरीत कापतो, बुवा सुरी कलिंगडावर पडली काय आणि कलिंगड सुरीवर पडलं काय. बुवा कापायचा कलिंगडालाच आहे, तुम्ही समजून जावा. माझ्या माय मावल्या बसल्यात बुवा, त्याच्यामुळं जास्त तुम्हाला खोलात जाऊन सांगित नाही. त्याचा माझा विषय बुवा लय खोल आहे. या ठिकाणी बुवा गणाची कटिंग दिलेली आहे, सुंदर कटिंग द्याला. पण गवलेली तुम्हाला झालं काय. मेलव नाही, सूर नाही, ताल. बुवा खेड्यात ना तुम्हाला बोलवलेलं. माझं हरी आनंद असतात ना तर वारी खतवलेली असते म्हणायची वेळ आली आता. कारण बुवा शक्तीपीठाचा भास काय हा राजापूर लांजा ह्या माझ्या पट्ट्यात बघायचा बुवा. तुमच्याकडे नसतं झापूक झुपूक झापूक झुपूक. बुवा शास्त्रात बाऱ्या कशा करायच्या ते हितनं शिकतात लोक. तुम्ही खेळात नाही येऊन आम्हाला शिकवायचं नाही बुवा. या ठिकाणी बुवा कानाला अक्कल हाय का. कानाला अक्कल हाय का, कानाच्या तीन बायका. तुला काय बोलू बुवा. कृष्णाची बुवा तुम्ही अक्कल काढलेली आहे, याच्यावर तुमचं कळतं की तुमचं केवढं मोठं आहे नाव. आणि बुवा त्या माझ्या चालीवर म्हणाले रेकॉर्ड ब्रेक. झोपले दुसरीच्या पुढ्यात आहे ना. बुवा बोलले ना झोपलाय दुसरीच्या पुढ्यात. बुवा तुम्हाला खरं सांगतो, आदिमाया पार्वती आणि भगवान शिवशंकराचा हा खेळ आहे. तुम्ही आदिमाया पार्वती श्रेष्ठ करा, मी शिवशंकर श्रेष्ठ करतो बुवा. पण ही जी कोण तुझी झोपले ना, ही बुवा आदिमाया पार्वतीच आहे. मी दुसरीच्या तिसरीच्या चौथीच्या कोणाच्या पण पुढे झोपते तुझी आदिमायाच आहे ना. आज झोपले आदिमाया बुवानी स्वतः म्हटलेलं आहे बुवा. कारण हा माझ्या पिढीचा वसा आहे बुवा माझ्याकडे. आणि तुम्हाला खरं सांगतो बुवा म्हणाल म्हटलं तुमच्या गावात बारी आहे. मेलो इथनं 50 किलोमीटर माझं गाव आहे. माझी वाडी इथे काय त्या गौंडान खाली गेलो की नाही आहे. माझ्या गावात नाही बुवा वारी. वारी आहे राजापूर, माझा तालुका जिल्हा रत्नागिरी बुवा. आधी सगळी माहिती घेऊन या. नाही तर तुमचं कसं आहे. आला आला बुवा हा पिऊन वडका, नुसता तोंडाच्या याचा उडालाय भडका. बुवा याला उपाय आहे साधा, आता तोंडात घे माझा. बरोबर ना. बुवाच्या तोंडाचा भडका उडालेला आहे बुवा. माझा म्हणजे ता माझा. ती कॅटरीना काही माहिती नाही, ऍडव्हर्टाईज करते. तो वाला बुवा नाही तर तुम्ही काय वेगळं म्हणशील. त्या ठिकाणी बुवांना दोन काळजाच्या आर आणि पार बुवांना 2 ठोकं देणार आणि बारी संपवणार. कारण आयोजकांचा पैसा फुल बरबाद झालेला आहे ना सचिनदा, आहे की नाही. बुवा गेलो खेळत ना आलो. तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे होतं, तुम्ही काय केलेलं नाही. बघा काय म्हणतोय या ठिकाणी प्रियंका
कराटे आणि पूजा कांबळे त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र आहेत राजूदादा भादे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. बघा बुवा रामायण बुवानी गायलेलं आहे म्हणून रामायणाचा विषय देतो बुवा तुम्हाला. अहंकाराचा पुतळा खरा रावण बोले मारीचा वीरा. अहंकाराचा पुतळा खरा रावण बोले मारीचा वीरा. तू हरण होशील का तू हरण होशील का चूत मारीच्या सांगशील का. तूच मारीच्या सांगशील का रामाला काढशील का. चूत मारीच्या सांगशील का रामाला काढशील का. कुठच्या झोकात गेली हो काय मला माहिती नाही पण बुवा म्हणालेले आहे जाईन मारून बुवा म्हणता त्यांचा धरकरी काहीतरी वेगळंच म्हणतात. हा काय मारणार काय हो मला कळत नाही कारण तलवार माझ्याकडे आहे ना तलवार माझ्याकडे आहे. मोगडं काय आहे म्हणजे बुवा तुमचं असं झालंय अरे प्रधानजी म्हणजे म्हणणार महाराज तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर भिडाव संशयीला संशय. अरे तुमची तलवार आणि जागेवर आहे का बघा. हा नंतर दुसऱ्याला बोला बुवा या ठिकाणी बुवा म्हणाले तुरेवाल्यांना लढलेला आहे तर कोण होतं बुवा मला माहिती नाही. माझ्या बरोबर गेले असता ना तुम्हाला करून उरलो होतं एकटा बुवा. अजून एक विषय तुम्हाला देणार आणि सुंदर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे दादांनी त्यांच्यावर एक गीत घेणार आणि भारी संपवणार बुवा. सीतामाई म्हणते प्रभू रामाला की का माझी सत्व परीक्षा घेतलं तेवढे मनापासून म्हणते मी प्रेम केलं तुमच्यावर बुवाने विषय बुवा खरोखर सुंदर विषय आहे. कारण बुवा त्या मागचं काय आहे बघा जेव्हा प्रभू राम आणि सीतामाई वनवासात गेली बुवा आणि तो सुवर्ण हरणाचा विषय सगळ्यांना माहिती आहे. नंतर सीतामाईचं हरण झालं तर लोकांना दाखवायला लागतं है ना राम माझा एक वचवी एक पत्नी आणि एक बाणी होता बुवा. हा ह्याच्यात काही वाद नाही कारण कुठे पण शोधून बघा पण रामाला सुद्धा माहिती होतं की
सीतामाई जी आहे ती पवित्र आहे हा, पण अग्निपरीक्षा घेण्यामागचं कारण आहे की तो एवढ्या साम्राज्याचा राजा होता. लोक त्याच्याकडे बघताना अशा नजरेने बघायची की त्या सीतामाईला इज्जत देत नव्हती बुवा. हा, म्हणून माझा राम म्हणाला, एका स्त्रीची इज्जत वाचवण्यासाठी माझा प्रभू राम म्हणाला की सीते तुला ह्या अग्नीत उडी टाकून तुला सिद्ध करून द्यावं लागल की तू पवित्र आहेस की नाही. बुवा त्याच्या प्रेमासाठी नाही हो, हा, त्यांनी फक्त ही अग्निपरीक्षा घेतली. हा जो आपला समाज आहे बुवा, ही जी लोक आहेत त्यांना दाखवायला घेतली बुवा. या ठिकाणी तुम्हाला एकच विषय देणार. या ठिकाणी आमचे मित्र बाबूशेठ भिंगे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शक्तिवाली शाहीर शैलेश पुजारे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. बुवा 1 नंबरचं शाहीर आहेत कोकणात. हा बुवा, तुम्हाला परतची ओपर वारी होऊ दे, स्तवन पण गाणार नाही बुवा. बघा इथं सुरुवात तुम्हाला झापूक झुपूक बुकी टेंगूळ देतो ना असं. हा, त्याला जायपर्यंत लक्षात ठेवशील. बघा, रिक्षाने बसली, टॅक्सीने बसली, मी कितींदा बसली बोटी मधी, नखवाल्या मला फिरायला बेंगलोर म्हैसूर उटी मध्ये. इच्छा मनाची हाय वर्षाची, सार मना सारखं घडवीन, ढोल ताशे नगारे बडवीन, ढोल ताशे नगारे बडवीन, जेव्हा तुझ्या मी बायकोला पळवीन. हा बुवा, तुमच्या बायकोला नाही पळवीदा? हा, माझं पण झालंय. 2-2 ठेवणार रे. काय म्हणतोय रावण? म्हणतोय की लय दिवसाची इच्छा आहे, लय वर्षाची इच्छा आहे माझी. हा, तो माझा अपमान तुम्ही केलेला आहे. एकदा ठरवीन आणि जेव्हा तुझ्या बायकोला पळवीन ना, ढोल नगारे वाजवीन म्हणतोय. या ठिकाणी ढोल ताशे नगारे वाजवीन, जेव्हा तुझ्या मी बायकोला पळवीन. ही तुमची कौतुक आम्हाला सांगू नका, आम्ही पण जागरणीच आहोत. माझा 4था आहे, अजून 3 बाकी आहेत बुवा. हा, लोकांना द्यायला पाहिजे तर द्यायला पाहिजे बुवा, कारण तुमचं काय हाडाची काढा आणि जो तुंतुना झालेला आहे. हा, मी लोक काय करशील? हा, बेबीच्या डेटा बघता तुम्हाला वरडायला लागतं. या ठिकाणी माझे आयोजक आमचे मित्र आहेत. कोण? अभि. या ठिकाणी अनिल कुंभार दादा आमचे आहेत, त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणून माझा हा मित्र परिवार आहे शक्तिदुर्यात, माझ्या वडिलांच्या पाठोपाठ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि ही जी माझी मित्रमंडळी, माझा हा रसिक मायबाप सांभाळताना एवढा व्याप आहे डोक्याला की लोकांना नवीन काही ना काही रोज द्यावं लागतं. आज आमचे आयोजक सुंदर, मला वाटतं आमच्या इथेच भांडुपला राहतात. हा, त्यांची माझी चांगली मैत्री आहे. म्हणून काय म्हणतो, जा
हात खांद्यावरी हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणून या ठिकाणी मगाची चाल आहे बघा काय म्हणतात हर जिल्ह्यात आहे नाव लौकिक जिल्ह्यात आहे नाव लौकिक हे सचिन दादा मनात मोठं केलं हो आम्हाला जनात है ना आज हा कार्यक्रमाचा योग देऊन दादानी मोठं केलं हो आम्हाला जनात म्हणून शाहीर शोभतोय रणात मोठं केलं हो आम्हाला जनात म्हणून शाहीर शोभतोय रणात